नमस्कार, मी बंडूशा गायकवाड स्वागत करतो तुम्हा सर्वांचे माझ्या व्हिडिओमध्ये, ज्यामध्ये आज आपण बघणार आहोत लाडकी बहीण योजनेचे पैसे कोणत्या बँक अकाउंटमध्ये जमा झाले आहे ते कसे तपासावे। परंतु आधी आपल्याला बघावे लागेल की पैसे नक्की आलेत की नाही, तुम्ही भरलेला फॉर्म मंजूर झाला आहे की नाही। तर बघा, तुम्ही जेव्हा फॉर्म भरला असेल तेव्हा तुम्हाला अशा प्रकारचा मेसेज आला असेल, ज्यामध्ये लिहिलेले होते युअर ॲप्लिकेशन हॅज बीन सबमिटेड सक्सेसफुली आणि त्यानंतर ॲप्लिकेशन आय डी दिलेला आहे। आणि जेव्हा फॉर्म मंजूर झाला असेल तेव्हा हा खालचा मेसेज आला असेल, युअर ॲप्लिकेशन नंबर, त्यानंतर ॲप्लिकेशन नंबर दिलेला आहे आणि पुढे लिहिलेले आहे फॉर MMLBY म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना हॅज अप्रूव्ड। याचाच अर्थ की तुमच्या खात्यावर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे आलेले आहेत। आता ते कसे पाहायचे त्याकरता तुम्ही एक स्टेप करू शकता। याकरता तुम्हाला कोणताही ब्राउझर ओपन करायचा आहे आणि त्या ब्राउझरमध्ये वरती ॲड्रेस बारमध्ये सर्च करायचे आहे uidi.gov.in, जी आधार कार्डची ऑफिशियल वेबसाईट आहे। इकडे गेल्यानंतर तुम्हाला इंग्लिश या पर्यायावरती क्लिक करायचं आहे, भाषेवरती। येथे क्लिक केल्यानंतर जो इंटरफेस येईल त्यामध्ये तुम्हाला तुमचे बँक आधार सीडिंग स्टेटस चेक करायचे आहे। त्याकरता तुम्ही माय आधारवरती कर्सर घेऊन जायचे आहे। त्यानंतर थर्ड रो मध्ये यायचे आहे आधार सर्व्हिसेसमध्ये। आधार सर्व्हिसेसमध्ये आल्यानंतर तुम्ही खाली येऊ शकता आणि इकडे बँक सीडिंग स्टेटस लिहिलेले दिसेल, यावरती क्लिक करायचे आहे। यावरती क्लिक केल्यानंतर लॉग इन वरती क्लिक करून तुम्हाला तुमचा आधार नंबर एंटर करून घ्यायचा आहे। आधार नंबर एंटर करून झाल्यानंतर तुम्हाला खाली दिलेला कॅप्चा तसाच्या तसा टाईप करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर लॉग इन विथ OTP वर क्लिक करायचे आहे। लॉग इन विथ OTP वर क्लिक केल्यानंतर तुमच्या आधार लिंक मोबाईल नंबरवरती एक OTP पाठवला जाईल। तो OTP तुम्हाला इकडे एंटर करून घ्यायचा आहे। OTP एंटर करून झाल्याच्या नंतर तुम्हाला लॉग इन वरती क्लिक करायचे आहे। लॉग इन वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे तुमच्या आधार कार्ड सोबत कोणतं बँकेचा अकाउंट नंबर लिंक आहे ते तुम्हाला इकडे दिसेल। यामध्ये तुम्ही इकडे बघू शकता बँक सीडिंग स्टेटस मध्ये क्लिक करून इथे तुम्हाला तुमचा वरती आधार नंबर दिसेल, त्यानंतर बँकेचं नाव, जसं इकडे इंडसइंड बँक लिमिटेड दिसत आहे आणि बँक सीडिंग स्टेटस मध्ये ऍक्टिव्ह दिसत आहे। याचाच अर्थ आहे की या कस्टमरचे जे पैसे आहेत माझी लाडकी बहीण योजनेचे इंडसइंड बँक या बँक अकाउंटला आलेले आहेत। ठीक आहे, तर अशा प्रकारे तुम्ही स्वतः तपासू शकता की तुमचे जे माझी लाडकी बहीण योजनेचे जे पैसे आहेत कोणत्या बँक अकाउंटमध्ये जमा झालेले आहेत। माहिती आवडली असेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक करायला विसरू नका। धन्यवाद।